पावसानं काहीशी उघडीप दिल्यानं मुंबईमध्ये उकाडा वाढला, तर मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये काल ऑगस्ट महिन्यामधील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. काल 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यापूर्वी 1969 मध्ये सर्वाधिक 33.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुण्यामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिलांना 100 रुपयांपर्यंतचा प्रवास मोफत. आज सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत प्रवास. पुण्यामधल्या 36 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पालिकेकडून 64 कोटी रुपयांची मंजुरी. महापालिका शहरातील रस्त्यांची कामं 7 ते 8 पॅकेजमध्ये करणार. या कामांसाठी निविदा काढण्यात येणार. मुंबईतल्या लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीची चिंता मिटणार. प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाचा रेल्वेकडून सर्व्हे होणार. पुण्यात रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर QR कोडची सुविधा. यामुळे प्रवाशांच्या सुट्या पैशांची चिंता मिटली. वांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकी नेणाऱ्या विरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीमुळे प्रकार आला समोर. मुंबईतील सायनमध्ये महिला डॉक्टरला मारहाण. निवासी डॉक्टरांचं आंदोलन, तर सायन पोलिसात गुन्हा दाखल. पुणे महापालिकेकडून 4.5 लाख मिळकतीचा सर्व्हे पूर्ण. भाडेकरू राहत असलेल्या मिळकतींना 40% सवलत मिळणार नाही. पोलीस भरतीमधील 3,924 पदांसाठी 3.25 लाख महिलांचे अर्ज. 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती. पुण्यामधल्या अंमली पदार्थाविरोधात पोलिसांची मोहीम. ड्रग्ज विकत घेणारे 119 जण पुणे पोलिसांच्या रडारवर. पुण्यामध्ये पालेभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्यानं काही भाजीपाल्यांचे दर स्थिर, तर मागणी वाढल्यानं काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ. भेंडी, गवार, वांगी आणि घेवडा झाला स्वस्त. पुण्यामधील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरांमध्ये घसरण. कोथिंबीर, मेथी, शेपू आणि कांदापात महागली. गुलटेकडी मार्केट यार्डामधील पालेभाज्यांची मागणी वाढल्यानं दरही कडाडले.